जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 च्या अनुषंगाने ज्या काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या बघा वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचं जे काही पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची जी सध्या स्थिती नेमकी काय आहे आणि एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे शून्य शिक्षकी शाळेसंदर्भात या ठिकाणी बघा महत्त्वाची बातमी देखील आलेली आहे, ती देखील आपण बघणार आहोत। तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जी काही पदं आहेत तर ती पदं रिक्त आहे सध्या। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला जी काही जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषदमध्ये किती पदं रिक्त होती ते देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। तसंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्हाला 1 ते 2 जिल्ह्याची जी काही पदं आहेत तर ती पदं देखील माहिती होणार आहे। तसंच महत्त्वाचं आहे ठिकाणी पेसा शिक्षक भरती संदर्भात जी काही अपडेट आहे ती अपडेट देखील सध्या बघा बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला जे काही नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन वेळोवेळी सध्या तुमच्यापर्यंत येत जाईल। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जी काही शिक्षक भरती सध्या या ठिकाणी सुरू होण्या अगोदर शिक्षक भरतीमध्ये जे वेगवेगळे सध्या टप्पे असतात ते टप्पे सध्या बघा आपल्याला पार पाडावे लागतात। आता ते शासनाच्या वतीने जी काही बदली प्रक्रिया असेल, बिंदू नामावली असेल, रोस्टर चेकिंग असेल, अशा विविध प्रक्रियेतून शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया आहे तर ते सध्या बघा पार पडत असते। तर आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही बदली प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आंतरजिल्हा बदली असेल तर ती देखील प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा झालेली आहे। परंतु ह्याच्यामध्ये जे शिक्षक आहे तर ते शिक्षकांना कार्यमुक्त जे काही केलं आहे तर बाकी जिल्हा परिषदमध्ये कार्यमुक्त झाले, परंतु इतर जे काही जिल्हा परिषदमध्ये आहे तिथे बदली प्रक्रिया पूर्ण झाली, परंतु शिक्षक जे आहे तर ते कार्यमुक्त सध्या झालेले नाही। आता त्याच्यामुळे इथं एक महत्त्वाचं जे काही शून्य शिक्षकी शाळेसंदर्भात एक न्यूज सध्या या ठिकाणी जिल्हा परिषद पालघरमध्ये सध्या बघा या ठिकाणी जी काही न्यूज आहे पालघरची तर ती न्यूज इथं आलेली आहे। त्याच्यामध्ये काय म्हटलंय की पालघरमधील जिल्हा परिषदच्या 38 शाळा ठरल्या शून्य शिक्षकी, बरोबर। म्हणजे जे काही आपल्याला माहिती आहे की शाळा ज्या आहेत तर त्या 1 शिक्षकी, 2 शिक्षकी आणि या ठिकाणी शून्य शिक्षकी अशा शाळा सध्या बघा असतात। आता याच्यामध्ये 38 ज्या काही शाळा आहेत तर त्या शून्य शिक्षकी सध्या बघा शाळा ठरल्या आहे जिल्हा परिषद पालघरमध्ये। आता याच्यामध्ये सविस्तर इथं म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांच्या तात्पुरत्या इथं नियुक्त्या देखील सध्या बघा होत आहे। तसंच शिक्षकांचे नियोजन करताना शिक्षण विभागाची तारांबळ सध्या बघा इथं उडाली आहे, कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षकांची जी काही कमतरता आहे तर ती कमतरता सध्या बघा आपल्याला प्रत्येक जे काही जिल्हा परिषद शाळा असेल किंवा कोणत्याही शाळा असेल त्या ठिकाणी शिक्षकांची सध्याच्या घडीला नितांत सध्या बघा गरज आहे। आता ह्याच्यामध्ये सविस्तर इथं म्हटलंय की आंतरजिल्हा बदल्या आणि दिवाळीच्या सुट्टी दरम्यान ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे पालघर तालुक्यातील 38 जिल्हा परिषद शाळा शून्य शिक्षकी ठरल्या आहेत। शिक्षण विभागाकडून 2 किंवा 3 शिक्षक असलेल्या शाळांमधील शिक्षकांना शून्य शिक्षकी शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे नियोजन या ठिकाणी कोलमडले असून 2 शिक्षकांची आवश्यकता या ठिकाणी असलेल्या शाळांमध्ये 1 शिक्षक तसेच पेसा तत्वावरील कंत्राटी शिक्षकाची तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, असं याच्यामध्ये जे काही वृत्तपत्र आहे तर ह्या वृत्तपत्रामध्ये पुढारी वृत्त सेवामध्ये ही बातमी महत्त्वाची आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये बदली प्रक्रिया जी आहे तर ती बदली प्रक्रिया सध्या बघा इथं झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये जे काही 2 शिक्षकी असेल तर त्या ठिकाणी 3 शिक्षकी असेल अशा ठिकाणी जे काही शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांची बघा बदली झालेली आहे आणि त्याच्यामुळे शून्य शिक्षकी शाळा त्या ठिकाणी निर्माण झाल्या आहे। जवळपास 38 शाळा ह्याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे। तसंच बघा इथं पुढे काय म्हटलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मराठी माध्यमातील शिक्षकांची 6,000 या ठिकाणी 326 पदे मंजूर असताना सर्वाधिक 1,111 रिक्त पदे आहेत। उर्दू माध्यमातील रिक्त पदांची टक्केवारी 31.53% आहे। गुजराती माध्यमातील शिक्षकांच्या मंजूर 42 पदापैकी 14 पदे या ठिकाणी रिक्त स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात। आता ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर जे काही मराठी माध्यम आहे तर ते मराठी माध्यमाची जी काही पदं आहेत तर ती तुम्हाला इथं बघा सविस्तर दाखवतो, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल। आता पालघरमध्ये मराठी माध्यमाची देखील सध्या पदं आहे, उर्दू माध्यमची, त्यानंतर गुजराती, हिंदी असे जे काही माध्यम आहे तर त्या माध्यमाची पदं आपल्याला पाहायला मिळते। तर आता ही एक महत्त्वाची आकडेवारी आहे, तर ती आकडेवारी इथं देण्यात आली। त्याच्यामध्ये माध्यम, त्यानंतर मंजूर पद, बरोबर, त्यानंतर कार्यरत पदं आणि रिक्त पदं, त्यानंतर टक्केवारी अशा पद्धतीने ही आकडेवारी देण्यात आली आहे। आता ह्याच्यामध्ये जर इथं बघितलं आपण तर इथं बघा ही टक्केवारी देण्यात आली। ह्याच्यामध्ये जर विचार केला आपण
तर आधी बघा इथं मराठी माध्यमाचं तुम्हाला दाखवतो। आता हे मराठी माध्यम आहे, मराठी माध्यमासाठी मंजूर जी पदं आहे तर ती किती आहे, 6300 इथं 26 आकडेवारी देण्यात आली आहे। त्याच्यामध्ये कार्यरत जी पदं आहे तर ती पदं म्हणजे किती आहे, तर इथं 5215 एवढी कार्यरत पदांची आकडेवारी इथं बघा या वृत्तपत्रामध्ये देण्यात आली। मग त्याच्यामध्ये रिक्त पदं जर बघितली आपण तर रिक्त पदं या ठिकाणी 1111 एवढी जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा आपल्याला या ठिकाणी पालघर जिल्हा परिषदमध्ये एक प्रकारे मराठी माध्यमामध्ये रिक्त असलेली पदं इथं सध्या दाखवलेली आहे। तशीच जर उर्दूची जर बघितली आपण तर उर्दूची रिक्त पदं जर बघितली तर इथं 35 पदं रिक्त सध्या पाहायला मिळत आहे। त्यानंतर गुजराती माध्यमाची जर पदं बघितली तर 14 पदं सध्या रिक्त आहे। हिंदी माध्यमाची जी पदं आहे तर ती पदं म्हणजे या ठिकाणी 3 पदं रिक्त आहे। अशी एकूण जर विचार केला आपण मंजूर पदापैकी जवळपास जी काही रिक्त असलेली पदं आहे तर ती ह्या ठिकाणी 1163 एवढी जी पदं आहे तर ती पदं सध्या आपल्याला रिक्त असलेली इथं पाहायला मिळते। म्हणजे 1163 एवढी जी काही पदं आहे तर ही पदं एकट्या पालघर जिल्हा परिषदमध्ये रिक्त असलेली इथं सध्या आकडेवारी दाखवण्यात आली आहे। आता ह्याच्यामध्ये जे सध्या मराठी माध्यमामध्ये ह्याच्यात संपूर्ण 1 पासून तर 5वी पर्यंत पुढच्या 6 ते 8 असेल अशा संपूर्ण जिल्हा परिषदची ही पदं सध्या येणार आहेत। याच्यामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे पेसा क्षेत्र असेल तर त्या पेसा क्षेत्रामध्ये तात्पुरत्या ज्या काही नियुक्त्या आहेत तर त्या नियुक्त्या देखील सध्या इथं कंत्राटी स्वरूपात देण्यात आलेल्या आहेत, बरोबर। आणि ह्याच्यामुळे एवढी जरी नियुक्त्या दिल्या तरी देखील इथं 1111 पदं अजूनही सध्या आपल्याला रिक्त स्वरूपात पाहायला मिळत आहे। आता ही जी संपूर्ण जर पदं पवित्र प्रणाली मार्फत सध्या बघा या ठिकाणी भरली गेली 2025 ची जी काही पदभरती होणार आहे तर त्याच्यामध्ये जर ह्या ठिकाणी जास्तीत जास्त पदं आली तर जे काही रेग्युलर शिक्षक आहेत तर ते शिक्षक या ठिकाणी जिल्हा परिषदला मिळू शकतात। आता ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाअंतर्गत मराठी, उर्दू, हिंदी आणि गुजराती माध्यमाच्या मंजूर 6497 पदापैकी 1163 पदं या ठिकाणी रिक्त आहे। म्हणजे एवढी पदं या ठिकाणी एकट्या जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर इतर जिल्हा परिषदमध्ये अजून किती पदं असेल तर ते आपण ह्या ठिकाणी बघा अंदाज लावू शकतो। तर ही संपूर्ण जी काही पदं आहेत तर ती पदं एक प्रकारे बघा या ठिकाणी भरली गेली पाहिजे, जेणेकरून सध्या जे काही शिक्षक भरतीमध्ये 2025 ची शिक्षक भरतीमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांना इथं देखील संधी मिळू शकते आणि जे विद्यार्थी आहे तर त्यांना देखील सध्या बघा शिक्षक शाळेमध्ये अवेलेबल तिथं होऊ शकतात। आता ह्याच्यामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे महत्त्वाचं एक स्टेटमेंट आहे की नवीन शिक्षक भरती होईपर्यंत आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त ह्या ठिकाणी करू नये यासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आला होता। पालघर तालुक्यात 38 शाळा एक शिक्षकी झाल्या आहे। जिल्ह्यात शून्य शिक्षकी शाळांची संख्या 200 पेक्षा अधिक असेल। शिक्षण विभागातील ह्या ठिकाणी जे काही सध्या बघा ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट इथं देण्यात आलेली आहे। म्हणजे नवीन शिक्षक भरती होईपर्यंत संबंधित जे काही बदली प्रक्रिये संदर्भात या ठिकाणी शिक्षकांना कार्यमुक्त करू नये असं देखील इथं एक स्टेटमेंट सध्या या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तर आपल्यासाठी महत्त्वाचं जे काही रिक्त पदाच्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची बघा माहिती होती, जेणेकरून ह्याच्यामध्ये बरेचशी जी काही पदं आहेत तर ती पदं आपल्याला कदाचित 2025च्या पदभरतीमध्ये सध्या इथं पाहायला मिळू शकतात। तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही जिल्हा परिषद पालघरच्या अनुषंगाने अपडेट होती। तर अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। ही जी पदं आहे ही पदं पवित्र प्रणालीवर जास्तीत जास्त येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, जेणेकरून जी काही 100% पदभरतीला या ठिकाणी मान्यता सध्या मिळालेली असून जास्तीत जास्त पदांची भरती होणार तरच ह्या ठिकाणी संपूर्ण उमेदवारांना जे काही न्याय असेल तर तो ह्या ठिकाणी मिळू शकतो आणि संधी देखील तिथं अवेलेबल होऊ शकते। तर सध्या ही एक महत्त्वाची बघा अपडेट होती। तसंच जी काही पेसा क्षेत्रातील पदभरती आहे तर ती पदभरती देखील पुढे बघा जर त्या स्वरूपात जर ह्या ठिकाणी आदेश जर आला की सध्या माननीय कोर्टाच्या अंतिम आदेशा अनुषंगाने जी काही पदभरती असेल नवीन पदभरती 2025 ची ती देखील सध्या या ठिकाणी सुरू होऊ शकते। त्याच्यावर जर सकारात्मक सरकारने सध्या निर्णय जर घेतला तर नवीन जी काही पदभरती असेल तर ती पदभरती देखील आपल्याला शिक्षक भरतीची 2025 ची सध्या पाहायला मिळू शकते। कारण आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे सध्या 2026चं जे वर्ष आहे तर ते मोठ्यात मोठ्या जे काही ह्या ठिकाणी भरती प्रक्रियेचं वर्ष सध्या बघा त्यांनी घोषित केलेलं आहे। 2026च्या वर्षामध्ये इतर जे काही संपूर्ण विभागाच्या ज्या पदभरत्या आहेत तर त्या पदभरत्या बघा या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यामध्ये
पेसा संदर्भात ज्या काही भरत्या आहेत तर त्या देखील होणे अपेक्षित आहे, जेणेकरून संपूर्ण एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांना देखील त्या ठिकाणी जे काही दिलासा असेल तर तो दिलासा या ठिकाणी मिळू शकतो। तर पुढील जी काही अपडेट असेल तर ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही पवित्र पोर्टल संदर्भात आणि जे महत्त्वाचं या ठिकाणी वेकेन्सीच्या अनुषंगाने अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा। आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी वेळोवेळी भेट देत राहा। तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।